नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. तर राज्यामध्ये 20 सप्टेंबर म्हणजे कालपासूनच राज्यातील काही परिसरामध्ये विदर्भापासून सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आज राज्यातील कोणकोणत्या परिसरांमध्ये पावसाचा अंदाज असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरजच नाही, कारण आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण परिसर कव्हर करणार आहोत. आपला संपूर्ण भाग हा कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर तुमच्या भागातील तुम्हाला अंदाज जर जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही कमेंट करून संपूर्ण अंदाज आपल्या भागातील, आपल्या तालुक्यातील संपूर्ण अंदाज जाणून घेऊ शकता. तर या ठिकाणी मित्रांनो, आपण आता संपूर्ण अंदाज जाणून घेऊया. आज कोणकोणत्या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपण आता जाणून घेऊयात. मित्रांनो, आज सकाळपासूनच राज्यातील काही परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे, परंतु दुपारनंतर राज्यात पावसाचा जोर हा वाढलेला त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळेल. तर राज्यात दुपारनंतर विदर्भ, मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी मित्रांनो, त्याचबरोबर इथे आपण पाहू शकतोय की सकाळपासूनच काही परिसरामध्ये सुरुवात होईल. त्यानंतर दुपारनंतर विदर्भातील चंद्रपूर, ताडोबा, वर्धा, उमरेड, देसाईगंज, गडचिरोली, कापसी, कांकेर, अहेरी, यवतमाळ, पांढरकवडा, अलिबाग या परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, हा पाऊस जो आहे तो विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आता काल काही परिसरामध्ये आपण जसा अंदाज सांगितला त्याप्रमाणे मित्रांनो, काल विदर्भाकडून पावसाला सुरुवातही झाली. विदर्भातील काही शेतकऱ्यांच्या कमेंटही अशा आल्या की आमच्या परिसरामध्ये सर पाऊस आज झालेला आहे. तर मित्रांनो, आपल्या कोणत्या परिसरामध्ये पाऊस आज झाला, तसेच आपल्या कोणत्या परिसरामध्ये पाऊस सध्या सुरू आहे हे आपण कमेंट करून त्या ठिकाणी कळवू शकता. आपल्या भागातील अंदाज त्या ठिकाणी कमेंटद्वारे कळवू शकता. आणि आपल्या भागातील अंदाज जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर या ठिकाणी लाईव्हमध्ये तुम्ही कमेंट करून संपूर्ण अंदाज जाणून घेऊ शकता. तर त्याचबरोबर मित्रांनो, मराठवाड्यामध्येही आज जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे दुपारनंतर. मराठवाड्यातील परिसर जो की माजलगाव, सेलूचा, पैठण, संभाजीनगर, जालना, लोणार, वाशिम, हिंगोली, नांदेड, परळी, अहमदपूर, केज या परिसरामध्येही आज बीडचा परिसर असेल. या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस होण्याचा इशारा या परिसरामध्येही आज दुपारनंतर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच इकडे मध्य महाराष्ट्रातील बारामती, इंदापूर, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, वडूज, विटा, कराड, सातारा, सांगली, जत, तसेच इकडे बारामती, दौंड, पुणेचा परिसर या ठिकाणीही मुसळधार पाऊस होण्याचा इशारा आज हवामान विभागाने या परिसरालाही दिलेला आहे. तर या ठिकाणीही आज मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर नाशिकचा परिसर जो असेल, वरचा महाराष्ट्रातील वरचा जो संपूर्ण परिसर असेल, जसा की यामध्ये नाशिक परिसर येतो, त्याचबरोबर मनमाड, मालेगाव, नाशिक, वैजापूर, संभाजीनगरचा मालेगाव, पाचोरा, जळगावपर्यंतचा परिसर या ठिकाणीही आज जोरदार पाऊस होण्याचा इशारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा इशारा या परिसरामध्येही देण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत अंदाज जर तुम्ही जाणून घेतला तर या ठिकाणी आज पाहू शकताय की आज राज्यातील बहुतांश परिसरामध्ये आपल्याला धुवाधार जोरदार पाऊस पाहायला मिळेल. आपल्या कोणकोणत्या परिसरामध्ये सध्या पाऊस सुरू आहे आपण या ठिकाणी कमेंट करून कळवू शकता. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपण संपूर्ण भाग हा कव्हर करत आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची गरजही लागणार नाही मित्रांनो, कारण आपण संपूर्ण अंदाज या ठिकाणी देत आहोत. त्याचबरोबर तुम्हाला जर आपल्या तालुक्यातील अंदाज जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही लाईव्हमध्ये कमेंट करून या ठिकाणी संपूर्ण अंदाज आपल्या जाणून घेऊ शकता, विचारून घेऊ शकता. तसेच मित्रांनो, रात्रीलाही आज काही परिसरामध्ये पावसाचा अंदाज असणार आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रातील परिसर त्या ठिकाणी जोरदार पाऊस असेल. यामध्ये पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, बारामती, दौंडचा परिसर, करमाळा, बार्शी, जामखेडचा परिसर, तुळजापूरपर्यंत या ठिकाणी जोरदार पाऊस असेल. त्याचबरोबर मराठवाड्यामधील जामखेड, केज, बीड, पैठणचा परिसर, श्रीरामपूर, संभाजीनगर, जालना, वैजापूर या ठिकाणीही आज रात्रीला 21 सप्टेंबर म्हणजे आज रात्रीला या ठिकाणीही मुसळधार पाऊस होण्याचा इशारा या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय मित्रांनो. तर अशी स्थिती राज्यामध्ये सक्रिय झालेली आहे. तर जोरदार पाऊस, मान्सूनचा कमबॅक जोरदार होत आहे मित्रांनो. राज्यातील अनेक परिसरामध्ये धुवाधार पाऊस आजपासून सुरुवात होते. तसं तर मित्रांनो, कालपासूनच राज्यातील काही परिसरामध्ये पावसाला सुरुवातही झालेली आहे. तर विदर्भाकडून आपण जसं सांगितलं होतं की पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भातील काही परिसरामध्ये त्या ठिकाणी पाऊस होण्याचा इशारा होता, त्या ठिकाणी आपण अंदाज दिलेला होता. तसा अंदाज त्या ठिकाणी मित्रांनो जोरदार पावसानं हजेरीही लावलेली आहे. आपल्या कोणत्या परिसरामध्ये पाऊस सध्या सुरू आहे किंवा आपल्या परिसरामध्ये काल पाऊस झाला आहे आपण या ठिकाणी कमेंट करू शकता. ओके.